नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 6 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025 चा जो आपला आवडतं पद आहे आरआरबी ग्रुप डी साठी सीबीटी परीक्षेमध्ये विचारली जाणारी वारंवार जे काही प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलरली कव्हर करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 6 आहे। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन त्यामध्ये सर्व काही तुम्ही ग्रुप डी संदर्भात मराठी भाषेमधून अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी जे आहे जे की आरआरबी ग्रुप डी साठी आपले टेस्ट सिरीज आणि अभ्यासक्रमासंदर्भात नोट्स संदर्भामध्ये मेसेज करत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपले नोट्स आहेत ते देखील आता रेडी आहे, जे की तुम्ही आपले व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व काही मागून घेऊ शकता। त्यांचा की तुम्हाला नंबर या स्क्रीनवर दिसत आहे। सर्व काही सॉफ्ट कॉपी मध्ये आहेत, म्हणजेच की पीडीएफ फॉर्मॅट मध्ये त्या ठिकाणी आपण दिलेला आहे, ज्यामध्ये टेस्ट सिरीज साठी 200 रुपये आपण ठेवलेली प्राइस आहे, जी की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, आणि नोट साठी देखील आता आपण 200 रुपयेच ठेवलेली आहे। जर दोन्ही तुम्ही कंबाईन घेतला तर तुम्हाला ते 400 रुपयामध्ये लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरकडून लगेच ते मिळून जाणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज हे ज्या ठिकाणी उपलब्ध केली त्याची आन्सर की देखील उपलब्ध असणारी असेल। तर ज्यांना कोणाला ग्रुप डी साठी स्टडी मटेरियल हवा असेल त्याने नक्की आपल्या सेलरला कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर पाहू आपल्याच्या या भाग 6 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक आपला 1 असा आहे, भारतीय रेल्वेचे पिता कोण म्हणून ओळखले जाते, किंवा कोणाला जे आहे जे की भारतीय रेल्वेचे पिता म्हणून ओळखले जातात। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की लॉर्ड डलहौसी यांना जे आहे जे की भारतीय रेल्वेचे पिता म्हणून ओळखले जातात। कारण का यांनी जे आहे सर्वप्रथम भारतामध्ये रेल्वेची जे की ओळख पटवून दिलेली होती। ज्या काळामध्ये लॉर्ड डलहौसी हे जे आहे जे की गव्हर्नर जनरल होते, त्यांचा कार्यकाळ थोडक्यामध्ये 1848 ते 1856 या दरम्यान ते जे आहे जे की गव्हर्नर जनरल होते, त्यावेळेसच जे आहे थोडक्यामध्ये रेल्वेची ओळख पटवून देण्यात आली आहे। तर वाहतुकीसाठी मुख्यतः ही रेल्वे सुरू करण्यात आली होती भारतामध्ये, आणि याची मुख्यतः सुरुवातच जे आहे जे की 1853 साली जे की सुरू झालेली आहे। भारतामध्ये जी पहिली रेल्वे धावली ती 1853 साली धावलेली आहे। तर लॉर्ड डलहौसी त्यांचे जनक आहेत, जे की थोडक्यात पिता आपण म्हणून ओळखला जातो। त्यांचा कार्यकाळ देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, 1848 ते 1856 त्यावेळेस जे भारताचे गव्हर्नर जनरल होते, आणि त्याच काळामध्ये 1853 साली भारतीय रेल्वेची सुरुवात झालेली आहे। तर हे संपूर्ण काही जे मधले पॉईंट्स आहेत तुम्ही तुमच्या वहीवर नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल, किंवा हे लक्षात ठेवून घेतलं तरी तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होणारा असेल। त्यानंतर प्रश्न 2 आपला पुढील, राजस्थानमध्ये यात्रा करणारी भारतीय लक्झरी ट्रेन कोणती आहे? तर लक्झरी ट्रेन तर कोणत्या नावाने ओळखलं जातं, किंवा ते नाव काय त्या ट्रेनचं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की पॅलेस ऑन व्हील्स असं जे आहे त्या लक्झरी ट्रेनचं नाव आहे, जे की राजस्थानमध्ये यात्रा करणारी भारतीय लक्झरी ट्रेन आहे। तर काय नाव आहे? क, जे की पॅलेस ऑन व्हील्स हे नाव आहे, लक्षात ठेवून घ्या। आणि हे इतर देखील गाड्यांचीच नाव आहे, त्यांची प्रत्यक्ष जी की विशेषता वेगवेगळी आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की तिसरा असा आहे, नमो किसान सन्मान योजनेची राज्यात एकूण किती लाभार्थी आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की 86 लाख एवढे जे आहे जे की नमो किसान सन्मान योजनेचे राज्यात लाभार्थी आहेत। ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लवकरच जे आहे तुमच्या विषयाने जे की ग्रुप डीचे आपण ते देखील सिरीज आपण सुरू करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान, गणित, अंकगणित व त्यासोबत बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडीचे देखील आपण प्रश्न सराव आपल्या मातृभाषा म्हणजेच की मराठीमधून सुरू करणार आहोत। जर तुम्ही आपले स्टडी मटेरियल आणि जर व्हिडिओ लेक्चर रेग्युलरली पाहत राहिला तर 100% तुम्ही येणाऱ्या आरआरबी ग्रुप डीच्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगले गुण मिळवून तुमच्या आवडत्या पदावर रुजू होऊ शकता मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे, खालीलपैकी कोणाचा मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंध आहे? तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्वच यापैकी म्हणजे की सत्य नडेला आणि बिल गेट्स व पॉल ॲलन हे सर्वांचे जे आहे जे की मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंध आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 5 आपला, आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर आशिया खंडातील या ठिकाणी म्हणलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की यंगस्ते ही जी आहे नदी आशिया खंडातील सर्वात लांब नदी आहे, म्हणून ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल।
त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, थोडक्यामध्ये हा जो प्रश्न आहे आपण अंकगणिताचा प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर या ठिकाणी प्रश्न 6वा पाहू की संख्या मालिका पूर्ण करा. तर तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न जास्तीत जास्त परीक्षेमध्ये पाहायला मिळतील, पण अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काही लॉजिकली ट्रिक असतात, ते देखील माहिती असणं आवश्यक असतं. तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला अशा प्रकारची संख्या मालिकावर प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात प्रथम प्रत्येक संख्येमधील आपल्याला या ठिकाणी फरक जाणून घ्यावा लागतो. त्यानंतरच आपण त्याच्या पुढची संख्या जी की डिसाईड करू शकतो. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2, 5, 10, 17, 26 आहे. तर पुढची संख्या कोणती असणारी असेल, तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम 2 आणि 5 मधला फरक, 5 आणि 10 मधला फरक, 10 आणि 17 मधला फरक आणि 17 व 26 मधला फरक काढून आपल्याला समोरची संख्या शोधायची असते. जसं की आपण या ठिकाणी 2 आणि 5 मधला जर आपण फरक या ठिकाणी पाहिलं तर 5 आहे, म्हणजेच की समजा आपण 2 + 3 जर केला तर या ठिकाणी 5 येणार असेल. आणि 5 मधली फरक समोरची संख्या काय आहे हे दर्शवण्यासाठी समजा 5 मध्ये आपण 5 + 5 केल्यास समजा या ठिकाणी किती 10 येणार असेल. परंतु या ठिकाणी एक एक संख्येने फरक देखील वाढत चाललेला आहे. जसे की 10 मध्ये आपण या ठिकाणी 7 मिसळल्यास आपल्याला या ठिकाणी 17 जाणवेल. तर 17 मध्ये आपण 17 मध्ये 9 जर मिळवलास तर आपल्याला या ठिकाणी 26 ही संख्या मिळणारी असेल. तर या ठिकाणी पाहून घ्या, जसं जसं या ठिकाणी संख्याक्रम वाढत चालला आहे त्याच्यामध्ये फरक देखील जाणवत आहे. तर कोणता फरक या ठिकाणी जाणवत आहे, तर या ठिकाणी हे 3, 5, 7 आणि 9 म्हणजेच की या ठिकाणी +2चा फरक या ठिकाणी आपल्याला जाणवत जात आहे. ज्यामुळे समजा एखाद्या संख्येत आपण 2चा फरक 3चा फरक वाढवत चाललो तर ती पुढची संख्या प्लसमध्ये येणारीच देखील आपल्याला काढता येऊ शकते. जसं की या ठिकाणी 2 + 3 केल्यास 5 आलं, या ठिकाणी 5 + 5 केल्यास 10 आलं, या ठिकाणी 10 + 7 केल्यास 17 आलं या ठिकाणी, आणि 17 + 9 केल्यास 26 या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच की 3, 5, 7 आणि 9 हे जे आहे त्यामधले फरक दर्शवणारी संख्या आहे. त्याच प्रकारे आपण 26 मध्ये आपण तो 2चा फरक कायम ठेवून जर आपण 11 या ठिकाणी मिसळलं तर येणारी संख्या जी की पुढची संख्या आपली ठरू शकते. जे की या ठिकाणी जी येणारी संख्या असेल, समजा आपण 26 मध्ये 11 मिळवल्यास तर हे 7 ला 7 होऊन जाईल आणि 2 हे 3, म्हणजे की ऑप्शन नंबर क 37. तर 37 नंबर जे आहे जे की येणारी पुढची संख्या असणारी असेल, जे की या ठिकाणी 2-2च्या फरकावरून आपल्याला निश्चित करता आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे थोडक्यामध्ये हे प्रश्न सोडवायचे असतात. संख्येमधला फरक जाणून घ्यायचा असतो. त्या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता, बेरीज, भागाकार ह्या सर्व क्रिया लागू असतात. परंतु सर्वात प्रथम ज्या 2 या संख्यामधला फरक आपल्याला काढता आला तर आपण त्याचे सविस्तर जे काही प्रश्न जे उत्तरे काढू शकतो. तर तुम्हाला या संदर्भात डिटेल व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपल्याला सांगा. आपण यावर लवकरच सिरीज आपली सुरू करू. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही भारतीय रेल्वे भरती RRB ग्रुप Dच्या परीक्षेच्या परिपूर्ण 100% तयारीसाठी आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच आणि जर नोट्स ई-बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, ज्यामध्ये तुमचा RRB ग्रुप Dचा संपूर्ण काही 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे. आणि हा जो अभ्यासक्रम आहे परिपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आहे, तो पण मराठी भाषेमधून आहे, ज्यामध्ये तुमचं सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व GK करंट अफेअरचा सर्व 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे. ज्यामध्ये RRB ग्रुप D अभ्यासक्रमानुसार आपण प्रथमच जे की तुम्हाला कुठेही मिळणार नाही असे आपण नोट्स देणार आहोत ई-बुक. त्यासोबत तुम्हाला सरावासाठी, प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत. परिपूर्ण ग्रुप Dचे अतिसंभाव्य प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. कमी वेळेमध्ये तुमची चांगली तयारी होणारी असेल, सर्व काही महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये समाविष्ट आहेत व परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण प्रश्न व मागील वर्ष प्रश्न देखील आपण यामध्ये उपलब्ध करून तुम्हाला दिलेली आहे. तर जर तुम्हाला 100% अभ्यासक्रम एकाच ठिकाणी परिपूर्ण करायचा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्ही मिळवू शकता. आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही. तर ज्यांना कोणाला RRB ग्रुप D मध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांना कोणाला घ्यायचं असेल RRB ग्रुप Dचं संपूर्ण काही स्टडी मटेरियल तर त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करून घ्या, कारण का हे लिमिटेड टाइम पुरतं तुमच्याकडे उपलब्ध होणार असेल. त्यानंतर प्रश्न 7वा आपला, आतापर्यंत किती अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 12. आतापर्यंत 12 अंतराळवीरांनी जे आहे चंद्रावर पाऊल ठेवलेलं आहे. तर तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन असा आहे की सर्वात प्रथम जे की चंद्रावर पाऊल कोणी ठेवलेलं आहे तर त्यांचं नाव काय आहे त्या ॲस्ट्रॉनॉटचं,
प्रश्नाचं. तर जे काही उत्तर असेल ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की सर्वात प्रथम अंतराळवीर कोण होते ज्यांनी चंद्रावर पाऊल ठेवलेलं आहे. सर्वात प्रथम म्हणत आहे मी या ठिकाणी. तर काय नाव आहे त्यांचं जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला माहिती असणं आवश्यकच आहे, कारण का परीक्षामध्ये तो अनेक वेळेस विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न आपला 8वा असा आहे, भारताच्या राष्ट्रपालाची शपथ कोण देतो? भारताच्या राष्ट्रपालांना जो आहे राष्ट्रपतीला शपथ कोण देतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की मुख्य न्यायाधीश हे जे आहे थोडक्यामध्ये राष्ट्रपतीला शपथ देतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 9 असा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की झारखंड या राज्याची सीमा जे की स्पर्श करत नाही. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला, बर्लिनमध्ये जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 अंतिममध्ये वैयक्तिक विश्वविजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की आदिती स्वामी हे जे आहे जे की ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरू करण्याची घोषणा जे की कोणी केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 12वा असा आहे, संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार जगात कोणता देश जगात सर्वाधिक भूजलाचा उपासा करणारा देश आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की आपला देश भारत हा देश आहे. त्यानंतर आपला पुढील 13वा प्रश्न जो की जागतिक तिरंदाजी स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की जर्मनी या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला, नया सवेरा योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, शिक्षण या क्षेत्राशी निगडीत आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 15वा असा आहे, शुभयात्रा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की केरळ या राज्याने सुरू केलेली ही योजना आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 16वा असा आहे, कोणत्या दिवशी संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजेच की DRDO ची स्थापना दिन साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1 जानेवारी हा जो दिवस आहे DRDOचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या जे की भाग 6 मधील RRB ग्रुप डी साठी जे मित्रांनो आपण अतिशय महत्त्वपूर्ण जे की टॉप 16 क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण 2 विषय म्हणजेच की सामान्य विज्ञान आणि सामान्य ज्ञान व त्यासोबत गणिताचा एक प्रश्न देखील यामध्ये आपण सोडवलेला आहे. तर या प्रकारचे लेक्चर्स तुम्हाला रेग्युलरली हवे असतील तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर घंट्याचा आयकॉन देखील ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्ही कोणतेही नोटिफिकेशन मिस नाही करू शकणार. त्यामुळे तुम्हाला सर्व अपडेट लवकरात लवकर पाहायला येतील. आणि ज्यांना कोणाला ग्रुप डी चा परिपूर्ण 100% अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून तुम्ही सर्व काही ते मिळवून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस. जय हिंद, जय महाराष्ट्र.